नमस्कार, विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत। धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा। आज सोमवार 22 जुलै सकाळचे नीरा खोरे अपडेट। गेली 3-4 दिवस नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस बरसतोय। गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर व वीर या 4 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे खोऱ्यातील धरणात पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे। मागील 24 तासात खोऱ्यातील सर्व धरणात विक्रमी 2.18 टीएमसी पाणी जमा झाले। असाच पाऊस बरसला तर लवकरच सर्व धरणे ओव्हरफ्लो होतील। रविवार 21 जुलै सकाळी 6 ते आज सोमवार 22 जुलै सकाळी 6 या 24 तासात नीरा खोऱ्यात भाटघर धरण पाणलोट क्षेत्रात भुतोंडे 138 मिलीमीटर, पांगरी 116 मिलीमीटर, कुरुंजे 101 मिलीमीटर, नीरा देवघर पाणलोट क्षेत्रात शिरवली 103 मिलीमीटर, हिरदोशी 99 मिलीमीटर, गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्रात गिसर 70 मिलीमीटर, वीर पाणलोट क्षेत्रात वेल्हे 40 मिलीमीटर, तर नीरा देवघर 75 मिलीमीटर, भाटघर 24 मिलीमीटर, गुंजवणी 42 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। दरम्यान नीरा डावा कालव्यातून खरीप हंगामाचे पहिले आवर्तन रविवार 21 जुलैपासून सुरू करण्यात आले, तर नीरा उजवा कालव्यातून आज सोमवार 22 जुलैपासून खरीपाचे पहिले आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती नीरा उजवा कालवा विभाग फलटणचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी दिली। नीरा खोऱ्यात सर्व धरणात आज रोजी एकूण उपयुक्त पाणी साठा 24.05 टीएमसी तर सरासरी धरण टक्केवारी 49.77% आहे। नीरा खोरे अहवालानुसार गुंजवणी 57.18% उपयुक्त पाणी साठा 2.11 टीएमसी, भाटघर 49.94% उपयुक्त पाणी साठा 11.73 टीएमसी, नीरा देवघर 43.81% उपयुक्त पाणी साठा 5.13 टीएमसी, तर वीर 53.84% उपयुक्त पाणी साठा 5.06 टीएमसी आहे।